रंगगंध कलासप्त न्यासच्या अभिव्यक्ती सभेमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. या जागतिक रंगभूमी दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 1962 साली पहिला जागतिक रंगभूमी दिन साजरा झाला आणि त्यानंतर दरवर्षी विविध कार्यक्रम उपक्रमांद्वारे हा दिन साजरा केला जातो संपूर्ण जगभर. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला, ह्यातून जो सामुदायिक कलाविष्कार निर्माण होतो त्याला थिएटर किंवा मराठीत रंगभूमी हा शब्द आपण वापरतो. गेल्या काही दिवसांपासून रंगगंधनेही हा संवाद साधण्याची कला या अभिव्यक्ती सभेपासून यशस्वीरित्या सुरू केली आहे. या करोना काळामुळे हे संवाद साधण्याचं काम जास्त व्यापक स्वरूपात होऊ लागलेलं आहे. म्हणजे करोनाचं हे एक वरदान म्हटलं तरी काही हरकत नाही. कथाकथन स्पर्धा, अभिवाचन महोत्सव आणि अभिव्यक्ती सभेमध्ये महाराष्ट्रच, भारतातले इतर प्रांतच इतकंच नव्हे तर जागतिक स्तरावरचे मराठी लोक अमेरिका, सिंगापूर, स्वीडन, सौदी अरेबिया हे सगळे सहभागी होत आहेत. आणि ही खरंच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट रंगगंधसाठी आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमात कॅलिफोर्नियाहून आणि अरिझोना मधून काही कलाकार आपली कला सादर करणार आहेत. आणि त्याचबरोबर अमेरिका ते चाळीसगाव अशी दुवा साधणारी रंगगंध ही संस्था म्हणून आमचंही एक नाटकाचा काही अंश आपण बघणार आहोत. आता नाटक हा म्हणजे मराठी माणसाचा वीक पॉइंट. मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ म्हणजे संगीत नाटकांचा काळ. अहो, लग्न समारंभाला जावं इतके नटून थटून प्रेक्षक नाटकाला येत असत. अत्तर शिंपडलेलं असायचं पुरुषांच्या अंगावर. चापून चोपून नेसलेल्या नऊवारी साडीवर गजरा किंवा वेणी असायची. अत्तराचा फाया कानात असायचा. नाट्यगृहात धूपाचा दरवळ पसरलेला असायचा. तिसरी घंटा खणखण खणखण वाजलेली असायची. पहिल्या 2-3 रांगांमध्ये नारळ वाढवल्याचा अस्फुट आवाज यायचा आणि पाठोपाठ यायचे नांदीचे सूर. पडदा उघडला जायचा. विविध वेशभूषा केलेली नट मंडळी हात जोडून प्रेक्षकांसमोर उभी असायची आणि नांदीला सुरुवात व्हायची. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीच्या स्वरांनी करणार आहोत. ही नांदी गायली आहे कॅलिफोर्नियाहून आलेले श्री नरेंद्र कुलकर्णी यांनी आणि त्यांना तबल्याची साथ केलेली आहे श्री संदीप कात्रे यांनी. ऐकूया. विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा, तूच श्याम सुंदरा. चातुरी तुझी अगाध, चातुरी तुझी अगाध. कमल नयन श्रीधरा, कमल नयन श्रीधरा, श्रीधरा श्रीधरा. विश्वनाट्य सूत्रधार, विश्वनाट्य सूत्रधार. तूच श्याम सुंदरा, तूच श्याम सुंदरा. चातुरी तुझी अगाध,
चातुरी तुझी अगाध कमल नयन श्रीधरा कमल नयन श्रीधरा 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 विश्वनाथ सूत्रधार विश्वनाथ सूत्रधार सुई दोरा नसुनी करी सुई दोरा नसुनी करी रात्रीच्या घन तिमिरी रात्रीच्या घन तिमिरी सुई दोरा नसुनी करी सुई दोरा नसुनी करी रात्रीच्या घन तिमिरी सुई दोरा नसुनी करी रात्रीच्या घन तिमिरी कशिदा तू काढतोस कशिदा तू काढतोस कशिदा तू काढतोस कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा गगनपटी साजिरा 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 विश्वनाट्य सूत्रधार विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा मधुबिंदू मधुकरास मधुबिंदू मधुकरास मेघबिंदू चातकास मेघबिंदू चातकास जास त्यास इष्टतेच जास तास इष्टतेच उरवी श्री रमावरा 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 विश्वनाट्य सूत्रधार विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा कुंचलान तव करात कुंचलान तव करात तरी तूच रंगनाथ तरी तूच रंगनाथ तरी तूच रंगनाथ तरी तूच रंगनाथ अमिट रंग अर्पितोस अमिट रंग अर्पितोस अमिट रंग अर्पितोस अमिट रंग अर्पितोस जगत रंग मंदिरा जगत रंग मंदिरा 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 विश्वनाट्य सूत्रधार विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा
तूच श्याम सुंदर चातुरी तुझी अगाध चातुरी तुझी अगाध चातुरी तुझी अगाध कमल नयन श्रीधरा कमल नयन श्रीधरा 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 विश्वनाथ्य सूत्रधार विश्वनाथ्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा तूच श्याम सुंदरा वा 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 नरेंद्रजी, मगाशी वर्णन केलेल्या ठिकाणी तुम्ही मनाने आम्हाला सगळ्यांना नेऊन पोहोचवलं, तेवढी गोष्ट खरी. रसिक, धन्यवाद. खूपच छान, जबरदस्त. वातावरण छान तयार झालं. रसिक हो, नांदी सामान्यतः शंकराचं स्तवन म्हणून गाण्याची प्रथा आहे. बरोबरच आहे, शिवशंकर नटराज हेच नाट्यदैवत आहे आणि म्हणून ते योग्यच आहे. पण आता मला आठवत नाही, पण एका नाटकात मी गणपतीचीही नांदी ऐकली होती. आणि सुवर्ण तुला या नाटकामध्ये विद्याधर गोखलेंनी सूर्याचं स्तवन करून नांदी लिहिलेली होती. एक माझ्या आठवणीतली गोष्ट म्हणून तुम्हाला सांगितली. आता ही नांदी आता जी गायली गेली ती शाबास बिरबल शाबास या नाटकातली आहे. त्याची गीतकार आहेत नानासाहेब शिरगोपीकर आणि याला संगीत दिलं होतं पद्मश्री वसंत देसाईंनी. मूळ गायक आहेत राम मराठे, रामदास कामत आणि नाट्यगीतांसाठी आपण ज्यांना फारसे ओळखले नाही असे जयवंत कुलकर्णी. मला वाटतं नानासाहेब शिरगोपीकर हे नाव आठवायला जरा ताण पडतोय नाही का. आनंद संगीत मंडळी हे त्यांच्या संस्थेचं नाव आणि या संस्थेचं किंवा नानासाहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ट्रिक्सिन्स, रंगमंचावर ट्रिक्सिन्स सादर करणे. शाबास बिरबल शाबास मध्ये त्यांनी हत्ती रंगमंचावर आणला होता. गीतागाती ज्ञानेश्वर मध्ये त्यांनी रेडा आणून त्याच्या तोंडून वेद म्हणवण्याचं काम नानासाहेबांनी केलं होतं. त्यांच्या भावतोची देव या नाटकामध्ये त्यांची नायिका डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच संपूर्ण वेशभूषा बदलून रंगमंचावर यायची. हो, इतकंच काय तर गीतागाती ज्ञानेश्वर मध्ये ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ती भिंत सुद्धा रंगमंचावर चाललेली आहे असं मला माहिती आहे. असो, आता दुसरं नाट्यगीतही नरेंद्रजींचंच आपण सादर करणार आहोत आणि ते आहे मानापमान मधलं प्रसिद्ध पद रवी मी. गोपद देवलांच्या ह्या गीताला परबद्ध केलंय गोविंदराव टेंबेंनी आणि मुळात गायलंय मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी. मला असं वाटतं की मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा आवाज किंवा गाणं आज आपण इथे जे जमलेले आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेला नसावा, पण रवी मी हे पद मात्र आपण ऐकलंय ते त्यांच्याच कन्येच्या तोंडून. नुकताच 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण हा किताब मिळवलेल्या आपल्या आशाताईंच्या आवाजात आपण सगळ्यांनी हे गाणं नक्कीच ऐकलंय. आशा भोसलेंचा उल्लेख आमच्या आशाताई किंवा आपल्या आशाताई असाच करावा असं वाटतो. नाही, ते कितीही मोठ्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आपुलकी जपून ठेवलेली आहे. हो, आता सुद्धा बघा ना, पुरस्कार मिळाल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, महाराष्ट्राचा पुरस्कार म्हणजे माझ्या माहेरचा पुरस्कार, याची महानता मोठी. ऐकूया रवी मी.
रवी हा रवी रवी चंद्र कसा रवी चंद्र कसा रवी चंद्र कसा मग मिरवितसे भावित विसे रवी रवी मी रवी मी रवी मी चंद्र कसा मग मिरवितसे भावित विसे रवी जेन साधे 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 गगनी गमे थे साधे चितवया वदनी अबला 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 चंद्र कसा मग मिरवितसे भावित विसे रवी 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 वा 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 छान, फारच छान. कान धन्यवाद. तृप्त झाले. Thank you. आणि सांगू का सर, एका हातात मोबाईल आहे म्हणून दोन्ही हातांनी टाळ्या वाजवता येत नाहीये, पण एका हाताने मांडीवर वाजवून मी टाळ्या वाजवल्या, त्यात तुमच्यापर्यंत ऐकू गेल्या नसतील.
असो. अ, हो बोला. इथं याच्यावरती खूप छान सुरेल म्हणून सीमा पोंक्षे यांची रिॲक्शन आली आहे. अशोक कुमार अतिशय सुरेल सुरुवात असं त्यांनी म्हटलेलं आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर अर्थात एक्सप्रेशन्स पण आलेली आहेत खूप छान अशी. मला अर्थात धन्यवाद द्यायचे महेश सोनवणे यांचे. आमचे सक्रिय कार्यकर्ते आहेत ते. त्यांच्या ओळखीनं हे आपले नरेंद्र कुलकर्णी आणि माधुरी कुलकर्णी हे कपल आपल्याशी जोडलं गेलंय. त्यामुळे त्यांना धन्यवाद आणि तुम्हाला दोघांनाही आमच्या सोबत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी थँक्यू. आभाराचा कार्यक्रम उरकत नाहीये. अजून त्यांची 2 छान गाणी व्हायची आहेत. पण हे सुरुवातीला सगळ्यांची ओळख व्हावी म्हणून हे सगळं सांगितलं. हा बोलू का? हा. रसिका हो, आशाताईंप्रमाणेच महाराष्ट्रानं ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं असं आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांनी लिहिलेली सांत्वन ही एकांकिका आपण आता बघणार आहोत. अरिझोनाच्या अक्षय भाषा या संस्थेने ही एकांकिका सादर केलेली आहे. थोडीशी खुसखुशी हास्यप्रधान अशी ही एकांकिका आहे. आता हास्यप्रधान नाटकातली पात्र ही कुठलाही गांभीर्यानं विचार करणारी नसतात. हा, ते आपल्या चार चौघांसारखे सामान्य विचार करणारी जीव असतात. त्यांचा बावळटपणा, वेंधळेपणा, बढाईखोरपणा, ढोंगीपणा ह्यामुळे हास्य निर्मिती होते. पण त्यातूनच एक सामाजिक व्यंग समोर ठेवलं जातं आणि हसता हसता प्रेक्षक विचारमग्नही होतो, क्वचित अस्वस्थही होतो. ही ब्लॅक कॉमेडी. तर अशाच अंगानं जाणारी ही एकांकिका खूप जुनी आहे, 60-70च्या दशकातील, पण अजूनही टवटवीत आहे. कारण मनुष्य स्वभाव काही अजून बदललेला नाही. बघूया सांत्वन. इतके छान वाजले. साहेब कुठे आतल्या खोलीतच वाटतं. त्यांना पडू दे स्वस्थ. ताण केवढा पडला असेल त्यांच्या मनावर. मुलं बाहेर गेलेत वाटतं. त्यांना ना खरं तर आमच्या घरी पाठवा जरा. अहो असं काय झालं की मुलांची फार विचित्र परिस्थिती होती. केव्हा आज दुपारी आली वाटतं तार. ना म्हटलं असतं तर अधिक बरं दिसलं असतं. कुठून आली तार? चिपळू. बरोबर. तिथे बाकी इंग्लिश नोईंग माणूस सापडणं कठीण. पण डाईट म्हणजे हार्श वाटतं नाही का? डाईट काय आणि एक्सपायर काय? काही शब्द प्रॉपरली योजले पाहिजेत. करेक्ट ड्राफ्टिंग ही देखील एक आर्ट आहे. हो, माणसासारखं माणूस गेलं म्हणजे काय कोणी ड्राफ्टिंग बघत बसतं का? कशाने मारले कळलं नाही. बरे झालं असेल. 70 असतील नाही का? तुम्ही फारच मनाला लावून घेत आहात हा. रिअली स्पीकिंग म्हणजे तुम्ही साहेबांना धीर दिला पाहिजे. त्यांचा खूप जीव होता नाही त्यांच्या वडिलांवर, नाही का हो? हो. परवाच काहीतरी म्हणत होते. पत्र वगैरे आलंय त्यांना, नातवंडांना पाहिजे वगैरे. असं साहेब म्हणाले, पण पुष्कळ दिवस झाले त्यात. तुमची आणि त्यांची केव्हा भेट झाली? लग्नानंतर एकदा भेटलो होतो. हे साताऱ्याला कलेक्टर होते तेव्हा गेलो होतो चिपळूणला. हो बरोबर. बंगळूरला होतो तेव्हा नाही का? मुलं केव्हा होतो आपण? हा म्हणजे
म्हणजे 12-13 वर्ष झाली त्याला. म्हणजे त्यानंतर नाहीच झाली वाटतं भेट. चालायचं. आमच्या लहानपणी somebody used to say, आले कुणाच्या मनात तिथे देवाची चाले ना का काहीतरी. कसं आहे, वन हॅज टू फॉरगेट, गतं न शोचंती का काय. पण त्यांचा खूप जीव होता नाही सगळ्यांवर. साहेब घरी आले की नेहमी त्यांच्याबद्दल बोलत. मागे मला वाटतं तुम्हीच म्हणाला होतात ना त्यांना इथे आणणार म्हणून. छे, मला नाही वाटत ते इथं आले असते असं. बरोबरच आहे ते. जुन्या काळची म्हातारी माणसं ती. त्या काळचे 70चे म्हातारे आणि हल्लीचे 70चे म्हातारे. वर्ल्ड ऑफ डिफरन्स. आता मेल्यावर बोलू नये एखाद्याबद्दल. त्यांना इथे जमलंही नसतं. अहो काय ती सोळी ओळी. आमच्या सासूबाई आल्या होत्या ना 56 मध्ये मला वाटतं. 56. हो बरोबर, 56च्या डिसेंबर. हो अहो थंड पाण्याची आंघोळ करायच्या. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायच्या. आमच्या करीमच्या हातचा स्वयंपाक चालत नसे त्यांना. गॉड, ते 3 महिने मी कसे काढलेत ना माझं मला ठाऊक. जवळजवळ सगळा ड्रामा फेस्टिवल चुकला, संगीत संमेलन चुकली, क्रिकेटच्या मॅचेसही चुकल्या. साहेबांच्या आई जिवंत नाही. नाही तर लहानपणीच वाटलं. त्या मनाने आमची आई पुष्कळ काळ झाली. वडील काय करत होते चिपटून? काय करणार, पेन्शनर असतील. रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट होते बस. रेव्हेन्यूत असतील. आमचे वडील देखील रेव्हेन्यूतच होते. ते देखील असे 70 वर्षी अचानक वारले. म्हणजे आधी काय झालं काही कळलंच नाही. त्यावेळेस आम्ही एन्क्वायरी कमिशन बरोबर इंग्लंडला गेलो होतो. ती आपली इंग्लंडची दुसरी ट्रिप नाही का? नाही नाही, कमिशन बरोबर गेलो होतो ती 3री. आपण काय घेणार, थंड की गरम? हो मी अहो काही नको हो. प्रसंग काय आणि असल्या फॉर्मॅलिटीज कशाला. इफ यू डोंट माइंड मी थोडंसं पाणी. मी आणली. अहो थांबा, तुम्ही कशाला तक्रार घेताय. तुमचा मगन सिंग कुठे गेला. मगन सिंग थोड़ा लेके आओ. पाणी लेके आओ. नाही सोडा असेल ना घरामध्ये. थांबा मी सांगते. मगन सिंग, जानकी को बुला. आपण देखील आता थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. दिवसभर तर झोपला होता. आपण म्हणजे मी त्यांच्याबद्दल मानसिक स्ट्रेन आला. पण जाण्या अगोदर साहेबांची भेट झाली असती तर बरं झालं असतं नाही का. हो, साहेबांसाठी सोडा आण. आणि आपण काय घेणार? अहो खरंच काही नको, विशेषतः अशा प्रसंगी. पोटायनी कळतंय ना. जाऊ दे मग. लेट्स फॉरगेट अबाउट इट. आत्ता कसं बरोबर बोललाय. हा दुःख म्हणून किती करायचं. मी साहेबांना देखील आतून बाहेर. सगळ्यांना लेबल्स क्वेश्चन कमेंट सर. हो, आणि तुम्हाला मी बरं आण. हे बेस झाले मेम साहेब. अहो साहेब, आमचा मेम साहेब तार आल्यापासून ज्या रोडून राहिल्या मग तू भिऊनच गेल्या. मी लहानपणापासून बघितलं आहे ना त्यांना. आम्ही नागपूरला होतो तेव्हा. मेम साहेबच मला लहानाचं मोठं केलं आहे. तार आल्यापासून का खाल्ला ना त्याला ना आमच्या मेम साहेब. हा लेमन स्क्वॉश आता आणते. बुद्धू आहे अगदी. तू बरबडला. जास्त शहाणा सर्वण नको. खरं आहे. आजकाल पूर्वीसारखे चांगले सर्वंट्स मिळतात कुठे? जानकी म्हणाली ते काही खोटं नाही. लहानपणापासून आमच्याच घरी लहानाची मोठी झाली. आता एका खानदानी फॅमिलीत वाढल्याशिवाय सर्वंट्सना तरी चांगले मॅनर्स येणार कुठून? आता खानदानी फॅमिलीज मिळायच्या कुठून त्यांना. आता सगळे म्हणजे अपस्टार्स. श्रीमंती देखील रक्तात असावी लागते. हे बाकी खरंय हो. पटलं तुम्हाला. बाकी काही म्हणा, तुमचं आणि आमचं आज अनेक वर्षांनी एकमत झालं. नाही म्हणजे साहेब इथे असते तर खुश झाले असते. थँक्यू जानकी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या साहेब या. काय झालं हे? म्हणजे अगदी कल्पना देखील नाही. म्हणजे माणसाचं आता म्हणजे अगदी हेच झालं नाही. गेल्याच महिन्यात आले तुम्ही ते. ते इथं कधीच आलेले नाही. असं कसं? गेल्याच महिन्यात होते का ते? तुम्ही म्हणाला त्यांना गाडी घ्यायची आहे. मग आमच्या यांनी खटपट केली. मग त्या 50 तासकडे घेऊन गेलो. अहो ते माझे वडील. चांगली
नाही साहेब, आतल्या खोलीत विश्रांती घेत आहेत. यु नो दॅट्स द राईट थिंग टू डू. मी नेहमी म्हणतो कुठल्याही संकटात विश्रांती हे एक औषध. परवा माझ्या एका फोनच्या डीलमध्ये मला 32 लाख रुपयाचा फटका बसला. यु नो द फर्स्ट थिंग दॅट आय डिड, ऑफिसमधून निघालो, घरी आलो आणि स्वस्थ झोपलो. असल्या प्रसंगाने आपण निघून मरून जातो. पण म्हातारे असतील ना साहेबांचे वडील? म्हातारे झाले म्हणून काय, वडीलच ना ते. हो, तेव्हा तरी मारायचे. तेव्हा तुला काय म्हणलं मी, एवढीशी वस्तू गेली तरी दुःख होतं. आमचा राजा गेला तेव्हा मी देखील दिवसभर जेवले नाही. अहो असं असोशियन पुन्हा बघायला मिळायचं. प्रत्येक अक्षर कळायचं त्याला. एकदा भक्त मंडळाचं माझं भाषण चालू होतं रेडिओवर. त्या टेबलावर दोन्ही पाय ठेवून 10 मिनिटं माझं भाषण ऐकत होता तो. नाही का बघ? कुत्र्याचे सुद्धा पुष्कळ तरा असतात. काही काही कुत्र्यांच्या ब्रेन मध्ये अगदी माणसांसारखी सेल असतात. अर्थात आमचा राजा म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी. माझं असंच आहे, कुठलीही गोष्ट घ्यायची म्हणजे बेस्ट. पण तुमचा राजा वारला कशाने? खरं सांगायचं ना म्हणजे काही कळलं नाही. वेटरनरी डॉक्टर्स आणले, कन्सल्टंट्स आणले. हो इंडियन वेज युजलेस. मी त्याला दाखवलं कुत्र्याला कसं तपासायचं ते. मला वाटतं आमच्या राजाचा हार्ट फेल झाला. म्हणजे साहेबांच्या वडिलांसारखा. काय गं? कुत्र्याचं हार्ट फेल होतं का? सगळ्याच कुत्र्यांचं होत नाही. काही चांगली राजासारखी अल्सेशन असतात ना, त्यांचंच होतं. अर्थात ते देखील कुत्र्यावर आहे. बरीचशी कुत्री मोटारी खाली चापडून मारतात. आपण काय म्हणू साठे की आपण मानवी आहोत खरंच काय नाही. शिवाय असल्या तर प्रसंगी काही घ्यायचं असतं. वाईट झालं हो. राजे काय हातच पडले वाटतं. त्यांना पडू दे स्वस्त, काही डिस्टर्ब करायची गरज नाही. मी कुठे डिस्टर्ब करायचं म्हणत होते, पण बाकी एका अर्थी असं मरण आहे. माझी हत्या देखील अशीच वाढली. कमल गावडेकरांची आई व घरातली सगळी मंडळी सिनेमाला गेली होती. आत्तेबाई आमच्या खोलीत काहीतरी वाचत बसले होते. अहो, तसं पुस्तक हातात आणि वारल्या सरबत चालले. सगळी मंडळी घरी आली. त्यांना वाटलं आई वाचते, कशाला डिस्टर्ब करा. सकाळी उठून सगळी दिवाणखान्यातून बघतात तर आई आपली वाचतीच आहे. एखाद्याच्या मरणातून असं विनोद करणं योग्य नाही. तुमची आत्या असती म्हणजे आमची आत्या अशी गेली असती तरी आम्ही हेच म्हटलं असतं. आपल्याकडे ना हे डेथचं कौतुकच काय. तिकडे अमेरिकेत आमच्यावर एक अमेरिकन ऑफिसर होता. कोण हो? लग्ना आधीच सांगतोय हो. तो आणि मी एकाच ब्लॉकमध्ये राहत होतो. त्याची आई वारली, तिला वाटेत पुरली आणि 9:30 ऑफिस गाठलं. माफ करा. त्यांनी बरंच मनाला लावून घेतलं दिसतंय. निदान दाखवायला नको का तसं? वाची पाठ पडत नव्हतं. म्हाताऱ्याला एकदाही येऊ दिलं नाही. बाकी तुमची तर कमालच आहे ना मालिनीबाई. तुम्हाला काय वाटलं यांचेच वडील गेले? अहो, तुमचा फोन आला तेव्हा घरात इतका गोंधळ चालला होता. वडील वारले एवढंच ऐकलो. कोणाचे? आमचे का साहेबांचे? होय ना. म्हणलं साहेबांचे वडील वारले तेवढ्या तातडीनं तुम्ही फोन करायचे नाही. साठे साहेब, तुमचे वडील कुठे असतात? ते असतात जबलपूरला. म्हातारा मस्त आहे. आणखीन 20 वर्ष तरी टिकेल. रेग्युलर व्यायाम, झकास खाणं पिणं. महिना 200 रुपये पाठवतो आम्ही. ते परस्पर त्यांच्या मॉलिशवाल्याकडे जातात. टेन्शन आहेच. काय हो, साहेबांचे वडील कोकणात काय करत होते? कोणाला सांगणार नसणार तर सांगते. काय? हो, भिक्षा मागायचे. चला. अहो, खरंच विचारा यांना. त्यांच्या ऑफिस मधला एक क्लार्क आहे चिपळूणचा. त्यांनी सांगितलं आम्हाला. मग दुःखाचा एवढा देखावा कशाला? माझा मात्र काही चांगलाच घोटाळा झाला. साहेबांचे वडील वारले हे ऐकलंच नाही मी. आता मिसेस चेंपूरकर आल्यावर पुन्हा गोंधळ होणार. त्याला सांगायला हवं. पण भडकमकर, तुमची आणि साहेबांची भेट झाली का? नाही हो, आम्ही आल्यापासून ते आत्महत्या. मी आलेच ना. आता तुम्ही कुठे निघाला? मी
दारातच उभी राहते. मिसेस शेपूरकर आल्या की त्यांना साहेबांचे वडील वारले म्हणून सांगते. पण त्या येणार आहे नक्की का? सांगितलं तसं मी त्यांना. जसं काही तुम्हाला पब्लिसिटी एजंटच नेमलं. तुम्ही एकट्या किती वेळ बाहेर उभ्या राहणार? तेही खरंच आहे म्हणा. अहो छे छे, मी योगाच तसदी घेतली. वास्तविक तुम्ही देखील साहेबांसारखी विश्रांती घ्यायला हवी. जाऊ दे ना. लेट्स फॉरगेट इट. देअर यू आर. अहो म्हातारा होता. पिकलं पान गळून पडलं. अहो, तेच मी मगाशी यांना सांगितलं. आता रडून ते काय पुन्हा परत येणार आहे. आणि परत आले तरी करणार काय? गेला गेला. सगळ्यांनाच जायचं एक दिवस. पण मी म्हणतो मरावं तर हार्ट फेल. अगदी आमच्या आत्यासारखं म्हणण्यात. आमचे काका देखील हार्ट फेलनेच वारले. आमच्या घराण्यात बहुतेक सगळे हार्ट फेलनेच जातात. हार्ट फेल हेरिटेरी असतं का? हार्ट फेलचं असं आहे म्हणजे या बाबतीत अजून शोध लागलेला नाही. अमेरिकेतले डॉक्टर म्हणतात हार्ट फेल हेरिटेटरी नसावा. पण इंग्लंड मधले डॉक्टर म्हणतात असावा. मला असं वाटतं म्हणजे काही बाबतीत शक्यता असेल. राजा देवाला तो देखील असाच. सकाळचा ब्रेकफास्ट घेतला आणि खुर्च्यावर बसून बातम्या ऐकत होता. तुमचा कुत्रा. अहो सकाळच्या हिंदी बातम्या ऐकल्याशिवाय हॉलमधनं बाहेर येत नसे तो. हिंदी, इंग्लिश आणि मराठी तीनही भाषा उत्तम कळायचं त्याला. आमचं अल्फिशन कुत्र्याला. चेंबूर करायच्या झाल्यास मी आलेच ना. तुम्ही कुठे निघालात? मी येतेच. मिसेस चेंबूरकरांना घेऊन येते. अहो त्यांना माहिती आहे तुमचा फ्लॅट. त्या आले नाही तिथं आधी. पण साहेबांनी फार मनाला लावून नाही घेतलं. आता दुःख होणं साहजिक आहे. खरंय. पण साहेब काही तसे हळवे नाही. बाकी माणसाच्या स्वभावाचा अंदाज लागणं कठीण. काही आजारी बिजारी असल्याचं पत्र आलं. छे काही नाही. दुपारी ही अचानक तार आली. काय शॉक बसला असेल हो. मला तर काही कल्पनाच करत नाही. आपले अण्णासाहेब वारले ते आठवतं का तुम्हाला? हो, अण्णासाहेब बोपटे ना. गोपटे कुठले? गोपटे जिवंत आहेत अजून. अण्णासाहेब जळगावकर. हो हो, वा 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 वा. इतके छान वारले. माझे मामा भुसावळला वकील होते. मुलीचं लग्न ठरलं. कॅप्टन अभ्यंकर एअरफोर्स मधले ते जावे त्याचं. अहो काय थाटात लग्न झालं. गेलो होतो ना मी लग्नाला. असं लग्न गेल्या कित्येक वर्षात भुसावळला झालं नाही म्हणतात. हा आता लग्न उठून आम्ही परत आलो. सकाळी तार अण्णासाहेब डेड. एक्सपायर्ड. असा शॉक बसला. आत येऊ का? मिसेस चेंबूरकर या. आपण बसा. आपण बसा. फार वाईट झालं हो. मिसेस साठ्यांचा फोन आला. आम्ही बाहेरच निघालो होतो. मी इथे आले. ह्यांना येणं अगदी अशक्य होतं. त्यांनी ना पत्र दिलंय तुम्हाला तसं. म्हणजे तसे उद्या ते येऊन भेटतीलच. म्हणजे भेटलंच पाहिजे. मी म्हणलं मी आज जाते. मिसेस साठे नाही का भेटला तुम्हाला? अहो त्यांनीच फोन केला म्हणून तर कळलं. तसं कळलंच असतं. नागपुरातली एवढी प्रसिद्ध व्यक्ती. म्हणजे नुसतं कळलं मोठं म्हणून नव्हे. ते होते तसेच. अहो साहेबांचे फादर वारले. मी आलो हा. केव्हा? आज दुपारी निघतात? हो, एकटेच होते. चिपळूणला राहत होते. 70 वर्ष. बोललो साहेब हातल्या खोलीत विश्रांती घेतात. त्यांना बराच शॉक झालेला आहे. कशाने वारलं? हार्ट फेल. हार्ट ट्रबल होता वाटतं त्यांना. बाकी हार्ट फेल व्हायला हार्ट ट्रबल असा लागतं असं नाही म्हणा. आमच्या सासूबाईंना पण हार्ट ट्रबलच होता. वारल्या निमोनिया होऊन. पेनिसिलिन नाही दिलं वाटतं त्यांना. अहो 30 साली वारल्या. गणेश चतुर्थीच्या दिवशी इथे घरात गणपती बसलेले. पण यांना शेवटची घरघर लागली होती. बिछाण्यापाशी 5-5 कंस
माणूस जायचा म्हटलं की साक्षात कोण तो धनुर्धरी आला तरी काहीही उपयोग नाही. अहो धनुर्धरी कुठला धन्वंतरी. धनुर्धरी नाही, धन्वंतरी. मिसेस नाथांनी निरोप सांगण्यासाठी घोटाळाच केला. बाकी तसं बरंच झालं म्हणा. म्हणजे तसं नव्हे, साहेबांचे वडील फार थकले होते नाही. शिवाय एकटेच राहत होते कोकणात. इथे नव्हते वाटतं राहत कधी. कोकणात त्यांची शेती वाढली, इथे त्यांना काय करणार? तेही खरंच आहे म्हणा. त्यांचे वडील पण शेवटपर्यंत अगदी चौलच राहिले. चौल चौल कुठे आहे? अहो ते अपोलो बंदरावरनं पलीकडे डोंगर दिसतात ना तिकडेच आहे. मी खूप वर्षांपूर्वी गेले होते. चौल म्हणजे काय आमचं फक्त खेळ आहे. सोशल लाईफ नाही तिथे काही नाही. आपण काय घेणार, चहा की सरबत? नाही नाही नाही, खरंच बसा आपण. आम्ही तर खरं आता पार्टीलाच गेलो होतो. हे तिथेच बसले आहेत. पण मला बाई अगदी ना सारखं वाटतंय. काय तुमच्या मनाची अवस्था झाली असेल. साहेबांचे वडील गेले कळलं असतं तर उद्यापर्यंत चालेल. मी आणते. मिसेस साठेंची बाकी कमाल आहे अगदी. चांगला रमी चालला होता घरी. मिस्टर आणि मिसेस कपाडिया सुद्धा आले. तेवढ्या त्यांचा फोन आला. साहेबांचे वडील गेल्यात कळलं असतं तर उद्यापर्यंत वगैरे नसतो का आलो आम्ही. साहेब आतमध्ये आहे का? मिसेस चेंबूरकर, तुम्ही कुठून आला? मी दारातच तुमची वाट बघत होते. आणि साहेब कुठे गेले? अहो ते आज झोपलेत नाही का सांगितलं मगाशी. म्हणजे आमची साहेब जाऊन झोपली का? तुमचे साहेब होय. ते तुम्हाला शोधायला गेले. तुम्ही नाहीशात आला आणि इथे मिसेस चेंबूरकरांची व्हायची ती फजिती झाली. सॉरी हा मिसेस चेंबूरकर. सॉरी काय, आधी नीट निरोप सांगायला काय झालं होतं. मला जसा मिसेस भडकमकरांनी सांगितला तसा निरोप मी तुम्हाला दिला. हे पहा मालिनीबाई, मी बरोबरच सांगितला होता. तुमच्या घरात गोंधळ चालू होता म्हणून तो तुम्हाला नीट ऐकू आला नाही. हे काय कुठं नाहीशा झाला होता? अहो मी दारातच उभी होते. समोरच्या फ्लॅट मधल्या ललिताबाई भेटल्या. त्यांच्याकडे कॅक्टसची इतकी सुंदर व्हरायटी आणली आहे ना, ती बघायला म्हणून 2 मिनिटं गेले आणि सगळं गोंधळ झाला. कॅक्टस कॅक्टस काय हात नाही मारणार नव्हती. उद्या बघितली असती तर. ललिताबाईंनी आल्या त्या. त्या कशा येतील? त्यांचं आणि ह्यांचं अजिबात जमत नाही. सांगताय. तरी पण असल्या प्रसंगी त्यांच्या यजमानांनी तरी येऊन साहेबांना 4 सांत्वनाचे शब्द म्हणायला हवे होते. 4 सांत्वनाचे शब्द म्हणायला नाही, ते सांगायला म्हणायचं मिसेस चेंबूरकर. म्हणायला म्हणे ते काय गाणं म्हणायला. म्हणायला काय आणि सांगायला काय, वन अँड द सेम. तरी ललिताबाईंच्या यजमानांना तरी यायला काय हरकत आहे. आम्ही नाही का आलो बँड्राहून. अहो ते मगाशीच त्यांना भेटून गेले. कधी? अहो आतल्या आत गेले की काय? आतल्यात नाही, बाहेरच्या बाहेर. साहेब मगाशीच मुलांना घेऊन फिरायला गेले. ललिताबाईंच्या मिस्टरांनी स्वतः सांगितलं मला. आईस्क्रीम खायला गेलेत म्हणे. आईस्क्रीम वंडरफुल. आतमध्ये कोणीच नाही आहे. काही हवंय का? छान प्रशस्त आहे हा तुमचा फ्लॅट. फार वाईट झालं हो. असं व्हायला नको होतं. चालायचंच. एक ना एक दिवस सगळ्यांचं हे असं व्हायचं. मी कुठे म्हातारा म्हणून पडण्यापेक्षा असं चटकन केलेलं बरं आहे. मी कुठेतरी वाचलो की जगण्यासारखं किंवा मरण्यासारखं काहीतरी असेपर्यंत माणसाने मरावं किंवा काहीतरी करावं. पण मी म्हणतो माणसानं जगण्याचाही विचार करू नये आणि मरणाचाही नाही. आमच्याबरोबर अमेरिकन इंजिनियर तो दररोज ऑफिस मधून जाताना म्हणायचा, चला जगलो तर उद्या भेटेल. 75 वर्षापलीकडचा असेल अजूनही तेच म्हणत असेल. अहो रेग्युलर लाईफ त्या माणसाचं. बाकी काही म्हणा, रेग्युलॅरिटी हवी. बंगलोरला डीटीओ असताना सिनियर डीटीओ होता रामस्वामी म्हणून. संध्याकाळी 5:30ला जो खण बंद करायचा
तो 10च्या ठोक्याला हजर. 10:30 वाजता गरमागरम कडक कॉफी. आमच्या साहेबांचं पण अगदी असं आहे, अगदी रेग्युलर. कित्येक वर्षात त्यांचा सकाळचा मॉर्निंग वॉक चुकलेला नाही. किती वेळ बाहेर घेऊन गेलाय कोणाच ठाऊक. काय म्हणाले? नाही नाही काही नाही. मला वाटतं आपण निघूया. तुम्ही विश्रांती घ्या हा, आणि अजिबात मनाला लावून घेऊ नका. खरंय, काळजी हा सगळ्यात मोठा डिसीज आहे. आपण नाही बाबा कसली करतो. लेट द वर्ल्ड गो टू डॉग्स. काय भडकमकर साहेब? हो बरोबर बरोबर. काळजी करायची नाही म्हणून जमतं थोडीच. आता साहेबांनी जर इतकं मनाला लावून घेतलं असेल, यांना काळजी नाही वाटणार तर कोणाला? म्हातारा माणूस झालं म्हणून काय पुन्हा बघायला मिळणार नाही. त्याचं दुःख आहेच ना. ही व्हेरायटी मी नव्हती बघितली. नागपूरहून माझ्या वडिलांनी पाठवलं. लवली. आपल्याला नाही बघ ऍक्टर्स. काय भडकमकर साहेब तुम्हाला? अहो, या बाबतीत आपलं मत विचारताय कोण? नाही म्हणजे परवाच्या दिवशी खिडकीतून बाहेर पाडतो तर त्या कुंडीतल्या कॅक्टस मध्ये शर्ट अडकून फाटला आमचा. गुलाबाच्या वगैरे फुलांची शोभाच काही वेगळी असते. गुलाबाला काटे नसतात वाटतं. काहीतरीच आपलं बोलायचं. चला निघूया आपण. खरंय, फार वाईट वाटलं ऐकून. साहेबांना सांगा आम्ही येऊन गेलो, आणि आपण पण प्रकृतीची काळजी घ्या. साहेब कोकणात जाणार असतील नाही? कशाला? हे काही धार्मिक विधी वगैरे? मला नाही वाटत त्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे म्हणून. बनतील सगळे आजी लोकांचं थोताण. नाहीतर काय, त्यापेक्षा एखाद्या संस्थेला देणगी द्या. हो म्हणजे इच्छा कोणती राहू नये म्हणून तेवढीच मृतात्म्याला शांती. अहो, कसला मुहूर्त आणि कसली शांती. असंच काही सांगता येत नाही हो. आमचे ते शेजारी आहेत ना पारकर, त्यांच्या आईची म्हणे इच्छा राहिली होती. अहो घरातली भांडी हालायला लागली. तुम्ही देखील ऐकलंय बरं. खरं तर कोण नाही, आमचे ते रावते म्हणून रिलेटिव्ह वाढले. गोरेगावला त्यांची मोठी वाडी आहे. दर अमावस्येला घराच्या दारात तो भर मटण शिजवून देतात. सकाळी तो साफ ठेवलेला असतो. कुत्र बित्र येऊन खाऊन जात असेल. पण ते रावतेच त्या पुत्राच्या रूपाने येत नसतील कशातून? माझ्या माहिती एक फोटो होता. अहो घरातल्या सगळ्या मंडळींना नावाने ओळखायचा. एकदा एक माझी आत्या आफ्रिकेहून 18 वर्षांनी आली तर तिला या चक्कू आत्या असं म्हणाला होता. आत्या म्हणजे वाचता वाचता मेली तीच का? ती तिला एकूण 6 आत्या मला. तर हा पोपट म्हणजे आमच्या पूर्वजन्मीचे आजोबा आहेत म्हणतात. हो दिवे लागलेला स्तोत्र म्हणायचा घडा घडा. वा पाहायला हवा. वारला गेल्याच वर्षी. आज केलंच का? हे बघ पॅनिसच फडकमकर. पण काही सांगता येत नाही. आमच्याकडची माणसी गुरुवारी पिशीला तोंड लावत नाही. असतं एकेकाचं. चल, आपला विश्वास नाही. हो असं कसं? आपला राजा नाही का, तो देखील गुड फ्रायडेला आपण आपण मेल्या लोकांचा विचार करत नाही. आपण निघूया. चला. बरं. हो. हा बोला डॉक्टर. हॅलो. हा बोला बोला. हा, खूप छान सांत्वन. आपल्याकडे त्यांच्या दिग्दर्शिका आलेल्या आहेत, शिल्पा केळकर, अक्षय भाषाच्या. खूपच छान प्रेझेंटेशन होतं. आणि हे लोक खरोखर अक्षय भाषाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि खूप छान वेगळे वेगळे प्रोग्राम ते करत असतात. गेल्या 31 जानेवारीलाही आम्ही त्यांचा एक फुल प्रोग्राम 1 तासाभराचा केलेला होता. आणि मराठी संस्कृती अमेरिकेमध्ये जास्त छान प्रकारे जपली जातीये असं आम्हाला हे वाटतं. शिल्पाताई, तुम्हाला काही बोलायचं असेल तर. हा 2 मिनिटं सांगते. हे पूर्ण नाटक YouTube वरती पाहायला मिळेल आहे. आणि आय होप की सगळ्यांना ऐकू आलं, कारण कोणीतरी म्हणत होतं की कळत नव्हतं काही म्हणून. मला इथे ऍक्च्युअली ऐकायला येत होतं व्यवस्थित. तो हा ऍक्च्युअल लाईव्ह
नाटकाच्या प्रयोगाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे थोडंसं मला वाटतं आवाजामध्ये डिस्टर्बन्स होता. हा. पण मी खूप मेहनत घेतली सगळ्यांनी. खूपच छान नाटक आहे हे. मी हे तिसऱ्यांदा केलं नाटक ऍक्च्युअली. सिंगापूरमध्ये मी काम केलं होतं आणि फिनिक्समध्ये आम्ही 2दा आतापर्यंत केलं. एकदा 99 साली केलं आणि परत एकदा केलं. हे अगदी म्हणजे टाइमलेस नाटक लिहिलेलं आहे पुलंनी. खूपच मजा येते. आणि दुसरं छोटंसं सांगायचं म्हणजे ते जे स्टेजवरचं सगळं जे बघितलं तुम्ही, ते सगळं कलाकारांनी आम्हीच सगळे बनवलेत गोष्टी. म्हणजे त्याचे मागचे फ्लॅट्स वगैरे होते आणि पूर्ण स्टेज सेटिंग त्याच्यात मिस्टर साठ्यांचं काम केलेलं, त्यांना लीड घेऊन ते सगळे प्रिंट करून आणले. त्यामुळं नुसतं नाटकामध्येच काम नाही केलं, स्टेज लावण्यापासून ते फर्निचर घरातनं घेऊन जाण्यापासून सगळं आम्ही केलेलं, सगळं कलाकारांनीच. म्हणजे ऑलमोस्ट आधी 4 तास ते सगळं घरातनं न्यायचं, सेट लावायचं आणि त्याच्या पुढे 1.5 तासाचं नाटक करायचं एका दिवसात. असं सगळं काम इथे केलं होतं. सो धन्यवाद दाखवल्याबद्दल. आज छान वाटतं मला. आणि नाटक तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना, ज्यांनी केलं असेल ते, एकदा का एकत्र नाटकात काम केलं की सगळे तुम्ही कुटुंब होऊन जाताय. त्यामुळे अजूनही आम्ही सगळेजण इतके कनेक्टेड आहोत. सगळेजण मध्येच अरे चला आता नवीन नाटक बसवूया असं कुणाच्या तरी सुरसुरी येते. पाहूया आता लवकरच करायला मिळेल अशी इच्छा आहे. आता सध्या झूमवरच सुरू आहे सध्या, पण थिएटरमध्ये स्टेजवर चढून करण्यामध्ये जी काही मजा आहे ती अजून काहीच नाही. खरंय. अजून आता किती दिवस सांगतात. हो ना, हो. धुपाचा वास आला आणि पडदा उघडला की वेगळ्याच विश्वात जायला होतं. सो थँक्यू. शिल्पाताई, काम सगळ्यांनी खूप सुंदर केली. हो कुठेही ना? अननॅचरल किंवा असं काहीही वाटलं नाही. खूप सुंदर, छान वाटलं. Thank you. फक्त आवाज थोडा पोचायला हा, वेळ हा. लागला, कारण मी थोडस ते घुमल्यासारखा आवाज येत होता ना, त्यामुळे हो आवाज ना, हो मोठा ना. केला की ऍक्च्युली स्टेजवरनं केलेलं रेकॉर्डिंग हा, असल्यामुळे ते तसं होतं. येस त्याला येस. पण थोडं नीट लक्ष देऊन ऐकलं की बरोबर सगळं हा, ऐकायला हा. एन्जॉय केलं. खूपच छान, मस्त. युट्यूब वरती लिंक आहे, म्हणजे पूर्ण नाटक येस येस, डेफिनेटली हा, बघेन. हा. चारुशिला साने यांनी नंतर टाकलेली कॉमेंट आहे, नरेंद्रजी खूप छान झाली दोन्ही गाणी. हो, नंतर थँक्यू. रवींद्र कुलकर्णी यांनी पण गाणं मस्त झालंय. माधुरी कुलकर्णींनी अर्थात त्यांना धन्यवाद दिलेले आहेत. आणि सीमा पोंक्षे त्यांनी या नाटकासाठी छान म्हणून हे केलंय. माधुरी कुलकर्णी यांनी नाईस एकांकिका, अभिनंदन असं त्यांनी कळवलेलं आहे. अर्थात आम्हाला चाळीसगावकरांसाठी महत्वाची बाब त्याच्यामधली म्हणजे या नाटकामध्ये मुख्य रोल डावीकडे बसलेले जे होते, म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने डावीकडे बसलेले जे संदीप पटवर्धन आहेत. भडकमकर नाही, संदीप हा, म्हणजे रोल भडकमकरचा, नाटकामधला रोल भडकमकरचा रोल करणारे संदीप पटवर्धन. ते मूळचे चाळीसगावचे आहेत. अरे काय, मलाही नाईस. माहिती नाही. संदीप चाळीसगावचं आहे? अरे हो, वा. मूळचे चाळीसगावचे आहेत आणि हो. अरिझोना मध्ये जाऊन आता ते नाटक करतायत छानपैकी. हा. मला अरे तो खूप खूपच, कौतुक. आम्ही म्हणजे एकत्र खूप काम केलंय. संदीप एकदम मस्त काम करतो सगळ्या प्रकारचे. तेच तेच. त्यांची सख्खी बहीण पूजा पटवर्धन इथं अर्थात इथेच आहे. त्यामुळे हो का? तिलाही आज ये म्हटलं होतं, पण समोर यायला जमलेलं दिसत नाही. पण संदीपलाही ऍक्च्युली या नाटकातल्या मी लोकांना म्हंटल होतं या, पण मे बी जरा फार लवकर आहे सगळ्यांच्यासाठी, आज शनिवार सुट्टी. पूजा पटवर्धन म्हणजे एकदंत का? हो बरोबर, एकदंत पातोंडजी यांना त्यांच्या अनिल अमोल मालपुरे म्हणून आहेत अनिल मिस्टर. अनिल मालपुरे. म्हणजे त्यांचं लग्नही त्या काळी खूप गाजलेलं आहे. सगळ्या आठवणी आहेत. एनिवे, संदीपला नक्की सांगेन. सांगा. म्हणजे आपले शेखर पटवर्धनचे चुलत भाऊ असावे. शेखर जो होता आपला इंजिनियर आर्किटेक्ट, शेखर त्यांचा त्यांचे चुलत भाऊ. बरोबर. आडावतकर पुढे.
फार छान डायरेक्शन केलं शिल्पा मॅडम तुम्ही, आवडलं आम्हाला. आणि आम्ही अशाच पद्धतीनं अजूनही जातो की आपल्याच घरातलं सगळं घेऊन यायचं, आपणच पडदे लावायचे, आपणच धुपाचा वास घ्यायचा. टाळ्या वाजवायला मात्र समोरचे लेख भरपूर असतात ना, एवढी गोष्ट नक्की. दुसरी गोष्ट अशी की संदीपचं आता नाव घेतलं, संदीपचा आणि माझा परिचय नाहीये, पण त्याची आणखी दुसरी एक चुलत बहीण होती स्मिता पटवर्धन. तिने आणि मी चाळीसगावला तुझ्या पाशीमध्ये नाटकात काम केलं होतं. तुम्ही संदीपला सांगा, स्मिता पटवर्धन नाव आहे. ती गीता करायची आणि मी आचार्य करायचो. अरे वा, सांगेन नक्कीच. तर कार्यक्रम आता हा बोलताय का? हा, तर आता कार्यक्रमात पुढे जाऊया. आणखी एक नाट्यगीत ऐकायचं आपल्याला. हे नाट्यगीत युगल नाट्यगीत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे युगल नाट्यगीत कमी आहे. आताच जे नाट्यगीत सादर केलं जाणार आहे ते देव दिनाघरी धावला या नाटकातलं आहे. पुन्हा त्याचे संगीतकार पद्मश्री वसंत देसाईच आहे. गायकांची नावं सांगितली तुम्हाला तर तुम्ही नक्कीच ओळखणार की हे नाट्यगीत कुठलं आहे. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम. आणि असंच दुसरंच वसंत देसाईंनी संगीतबद्ध केलेलं प्रीती संगम या नाटकात असंच एक युगल नाट्यगीत मला आठवतंय. ते आज आपुल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला हे होतं. आणि आत्ताच तुम्ही सगळ्यांनी ओळखलं ऋणानुबंधाच्या नरेंद्र कुलकर्णी आणि आता इथं मला सांगितलं विद्या कुलकर्णी, पण माधुरी पण म्हटलंय. म्हणजे असं तांबे वैद्य असं असतं तसं आता म्हणू का माधुरी वैद्य कुलकर्णी, आपलं माधुरी विद्या कुलकर्णी, माधुरी आपटे कुलकर्णी. अच्छा, इथं विद्या होता म्हणून माझा थोडासा गोंधळ झाला. ठीक आहे, आपण नाट्यगीत ऐकूया.
हसण्यावरती रुसण्यासाठी, हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी भेटीत तुष्टता मोठी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी, भेटीत तुष्टता मोठी. कधी जवळ सुखाने बसलो, कधी जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो, दुःखात सुखाला हसलो, कधी गहिवरलो, कधी धुस फुसलो, कधी गहिवरलो, कधी धुस फुसलो, सागर तीरी आठवणी, सागर तीरी आठवणी वाळूत मारल्या रेखा जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमलिया गती भेटीत तुष्टता मोठी ऋणानुबंधाच्या, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी, भेटीत तुष्टता मोठी. फार छान झालं. वाह, जबरदस्त जबरदस्त. थँक्यू Yeah. मला म्हणजे आवर्जून सांगावंसं वाटतं, माझ्या वडिलांचं हे अतिशय आवडतं गाणं होतं. कुमार गंधर्वांवर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि मस्त छान रिॲक्शन्सही आलेल्या आहेत सगळ्यांच्या कुणाकुणाच्या. सीमा हा मी आता एक लिंक शेअर केली आहे, ती YouTube वरची लिंक आहे, तर इफ एनीबडी वॉन्ट्स टू शेअर इट प्लीज. अच्छा, ओके ओके. फारच छान झालंय गाणं. अवघड आहे. इट इज कुमार गंधर्वांचं. वी ट्राईड आवर. नाही खूपच छान, खूपच छान. कुमार गंधर्व माझेही खूप आवडतात. स्वरातही छान माधुरी आहे. स्वरातही त्यांच्या छान गाण्यांचे माधुरी आहे. शब्द, त्यातले अर्थ, त्याची चाल, त्याचे पॉजेस, everything means a lot. You know, it's not just the song. It has a lot of things going on in there. आणि सगळं छान, मस्त मस्त म्हटलं तुम्ही. व्हेरी नाईस. थँक्यू धन्यवाद. अर्थात प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. सीमा पोंक्षे यांनी क्या बात है म्हटलंय. महेश सोनवणे, वाह नरेंद्र आणि माधुरी खूप सुरेल आणि गोड गायलात दोघं. खूप दिवसांनी ऐकलं तुम्हाला दोघांना, मजा आली. आजची सुरेल संगीत संध्याकाळ तुमच्या सुरांनी सजली. तर अशोक कुमार, स्वर आम्हा घरी घुमले असं. आरोही कुलकर्णी, खूप छान. कुलकर्णी रवींद्र, नाईस. अशोक, फार छान. शिल्पा केळकर, व्हेरी नाईस. असा सगळ्यांनीच खूप छान प्रतिसाद दिलाय तुमच्या गाण्याला आणि खूप छान नॉस्टॅल्जिया आहे. आणि युट्यूब चॅनलच्या बाबतीत अर्थात हा अख्खा कार्यक्रम, तसंच प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल हे आमच्या रंगगंधच्या युट्यूब चॅनलवर पण उद्यापर्यंत आम्ही हे टाकूच. तिथे तुम्हाला सगळ्यांना बघता येतील. आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बघा. एक विशेष सांगायचं म्हणजे, एक अभिजित पंचभाई म्हणून आहे,
त्यांनी दर रविवारी ते एका गाण्याचं सुंदर विश्लेषण करतात. आणि ते सायकोलॉजीच्या दृष्टिकोनात खूप छान वेगळं काहीतरी असतं. आणि त्यानंतर ते गाणं ऐकायला खरंच मजा येते. त्यांच्या ग्रुप मधलं कोणीतरी ते गाणं म्हणतं आणि खूप खूप वेगळा दृष्टिकोन, वेगळी मज्जा येते. तर पुढच्या रविवारी गाणं निश्चित ऐकाच, जोडले जा आम्हाला. आणि आमच्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी झालेली जी 2-3 गाणी आहे ती जरूर ऐका. येस येस. हा. अडावतकर. तर आता रंगगंध कला सत्पन्यास निर्मित सत्यमेव जयते या नाटकातला अंश स्वानुभव आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारावर एका विशिष्ट सामाजिक मानसिकतेवर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकाचे लेखक आहेत आणि दिग्दर्शकही आहेत, ज्यांना आशाताईंचं आपले आणि देशपांडेंचं, पु ल देशपांडेंचं लढिवाळपणा हे दोन्ही लागू होतं. म्हणजे यांना आपले आणि लाडके अशी दोन्ही विशेषणं सर्वार्थाने लागू पडतात असे आमचे डॉक्टर मुकुंद करंबेळकर. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी रोटरी इंटरनॅशनल प्रांत 330 यांच्यातर्फे 13 एप्रिल रोजी एक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. ग्रुपवर तर मी आठवडाभरापूर्वीच टाकलं होतं. आता ह्या नाटकाचा शेवटचा अंश आपण बघणार आहोत, पण त्याची कल्पना येण्यासाठी 1-2-3 वाक्य मी त्याची स्टोरी लाईन सांगतो. की काही विशिष्ट शारीरिक दोषांमुळे मातृत्व प्राप्त होणार नाही हे माहीत असूनही आई वडिलांपासून समाज, प्रतिष्ठित व्यक्ती त्या मुलीला लग्न करण्यास भाग पाडतात आणि नंतर मूल होत नाही म्हणून ती आत्महत्येला प्रवृत्त होते. एक सुसाईड नोट लिहून ठेवते. परंतु त्याच नोटचा गैरवापर करून आणि त्यामुळे एका चांगल्या, सन्मार्गी आणि काहीतरी आपल्याला करून दाखवायचं या ध्येयानं प्रेरित असणाऱ्या डॉक्टरला अडकवलं जातं. आणि पुढे काय होतं बघूया. सत्यमेव जयते. लेखक आपलं नाव डॉक्टर प्रवीण दिगंबर पाटील, MD, स्त्रीरोग तज्ञ, फर्स्ट क्लास फर्स्ट. केस संदर्भात आपल्याला काय सांग? युअर ऑनर, गुड आफ्टरनून टू यू. मला या न्यायालयात तज्ञ डॉक्टर म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खरं म्हणजे डॉक्टरांनी एकदा आपलं मेडिकल कॉलेज संपलं तरी परत परत विविध सेमिनार, कॉन्फरन्सेस, ग्रुप डिस्कशन इत्यादीला हजर राहून आपलं ज्ञान अद्यावत ठेवलं पाहिजे. प्रसंगी पदर मोड करून नवनवीन उपकरणं आणायला हवी आणि गावातील ग्रामीण जनतेला ती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी. ऑब्जेक्शन डॉक्टर पाटील उगाच सभेचं भाषण देऊन न्यायालयाचा वेळ वाया घालत आहे. ऑब्जेक्शन सस्टेन. मिस्टर पाटील, डॉक्टरांचं नेमकं कुठं चुकलं, नेमकं त्यांनी काय केलं ते सांगा. सांगतो, जरूर सांगतो, पण सर्वसाधारण वैद्यकीय व्यावसायिकांची विचार पद्धती आपल्याला कळावी म्हणून हे आधी सांगितलं. डॉक्टर पानसे हे फार जुने धन्वंतरी आहेत. ते गेल्या 20-25 वर्षापासून वडगावात प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांनी त्या अपुऱ्या साधनांच्या काळात केलेल्या ग्रामीण जनतेच्या सेवेला तोड नाही, परंतु आजच्या युगातील जुन्याच विचारांना कवटाळून औषध उपचार केले तर गावातील त्या नवीन उपचाराचा लाभ कसा काय होणार आणि त्याचे आजार बरे. ऑब्जेक्शन या सगळ्याचा या केसशी काय संबंध आहे साहेब? आहे. मनस्विनीच्या बाबतीत हाच आधुनिक सल्ला वेळोवेळी मिळाला असता लेखक यश मिळतं. पॉइंट टू बी नोटेड. वडगाव सारख्या गावात साधारणतः आम्ही असे भरपूर केसेस केलेले आहेत, पण वडगाव मध्ये हे तंत्र उपलब्ध असणं
हे फार अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. पण या केसेसची नेमकी आकडेवारी कागदोपत्री पुराव्यासह तुम्ही सादर करू शकाल का? नाही नाही, अशी नेमकी आकडेवारी सांगणं कठीण आहे. पण मुंबई पुण्यातल्या डॉक्टरांकडे सुद्धा साधारणतः वर्षभर ट्रीटमेंट केली तर 15 ते 20% अशा केसेस मध्ये यश मिळतं. अच्छा, पॉइंट टू बी नोटेड मिळवा. बरं, एका वेळच्या उपचाराचा खर्च किती येतो? वडगावच्या मानाने अशा केसेस आम्ही भरपूर केल्या आहेत. पण वडगाव मध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करणे म्हणजे खूप जिकरीचं आणि खर्चिक बाब आहे. पण हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी थोडीशी जाण पेशंटने सोसायला हवी ना. अगेन पॉइंट टू बी नोटेड मिळवा. बरं, एका महिन्याचा औषधोपचाराचा साधारणतः किती खर्च येतो? साधारणतः महिन्याला जातो हा खर्च 1 लाखापर्यंत. दिस पॉइंट ऑल्सो टू बी नोटेड मिळवा. दॅट्स ऑल मिळवा. मला त्यांना आणखी काही विचारायचं नाही. मग बाबा ओके, मांडा तुमचा युक्तिवाद. मी सादर केलेल्या 2 साक्षीदारांवरून उघडपणे हे सिद्ध होते की मनस्विनीला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी महत्वाची व्यक्ती ती म्हणजे डॉक्टर पानसे. अशा माणसाला जर मोकळं सोडलं तर आरोपी मधल्या काळात आपल्या विरुद्धचे सगळे पुरावे नष्ट करू शकतो. ही एक शक्यता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा गुन्हा यांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मंजूर व्हायला आणि ह्यांच्यावरील गुन्हा थोडा जरी सिद्ध झाला तरी यांचं रजिस्ट्रेशनच रद्द करण्यात यावं. म्हणजे अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं ते पुन्हा धाडस करणार नाही. आणि हेच उदाहरण इतर डॉक्टरांना धडा शिकून जाईल. दॅट्स ऑल. ऍडव्होकेट ललित, आपला युक्तिवाद मांडा. खरं म्हणजे मनस्विनीचे पत्र न वाचता या प्रकरणात मूर्ती महाराज, माझ्या ताब्यात आलेले मनस्विनी बाईंचं पत्र मी आपल्यापुढे ठेवत आहे. या खटल्यातलं की पॉइंट असलेलं हे मनस्विनीचं पत्र आता मोठ्या आवाजात कोर्टात उपस्थित सगळ्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने वाचावं. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आता मनस्विनीच्या पत्राचे वाचन करण्यात आले. माननीय डॉक्टर श्रीरंग पानसे, माझे प्रिय लाडके डॉक्टर काका, आज मी आत्महत्या करते. तुम्ही म्हणणार माझी मनस्विनी आत्महत्या करणं शक्यच नाही. पण काका तुम्ही सांगा, मी काय करू शकणार होते? मी पत्र लिहिताना विचार केला. मी पत्र पुण्याला लिहिले, आईला, वडिलांना की माझ्या नवऱ्याला. मग माझ्या लक्षात आलं की माझ्या सर्वात जवळच्या व्यक्ती फक्त तुम्हीच आहात. तुम्हीच फक्त मी काय म्हणते ते समजून घेऊ शकाल. आणि मग मी तुम्हाला पत्र लिहिलं. आणि काका तसं बघितलं तर तुम्हीच माझ्या या आत्महत्येला कारणीभूत आहात.
जबाबदार आहात. दचकलात ना काका हे वाक्य ऐकून? पण तुम्ही सांगा, मी काय करू शकणार होते? तुमच्या विचारांच्या प्रकाशात या आपल्या समाजाच्या भिंतींवर मी धडका देऊन देऊन थकले काका. रक्त बंबाळ झाले. पण माझ्या आजूबाजूच्या माणसांच्या विचारात नाही प्रकाश पडला. मी हरले, थकले, गलित गाभरे झाले आणि प्रत्येक वेळी शेवटी फक्त परिस्थितीला शरण गेले. मला आठवतं काका, पहिल्यांदा तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता तेव्हा तुम्ही भाषणात म्हणालात की प्रत्येकाने लग्न करणं आवश्यक नाहीये. त्यावेळी मी ठरवलं स्वतःच्या पायावर उभं राहायचं, खूप शिकायचं, IAS व्हायचं, सरकारी सेवेत जायचं. आणि खरं आहे, प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे का? मी घरी हा विचार करून दाखवला तर सर्वजण म्हणाले, 4 दुःख शिकली नाहीस तर आमच्यावर शहाणी झालीस होय? गप्प बसायचं. आम्ही जिथे सांगतोय तिथे मुकाट्यानं लग्न करायचं. मग काय, सगळंच संपलं. मी त्यावेळी पण तुम्हाला सांगितलं, मला मूल होणं शक्य नाही हे मला माहित होतं आणि म्हणूनच लग्न करून मला कुणाची फसवणूक नव्हती करायची काका. त्यावर तुम्ही मला विजयवराशी लग्न करण्याचा सल्ला दिला. मला खूप आनंद झाला. मला लग्न करायला मिळतंय म्हणून नव्हे, तर मी माझ्या आई बाबांना लग्न केल्याचं समाधान देऊ शकणार होते आणि तेही कुणाला न फसवता. काका, त्यानंतर मग साखरपुडा झाला. साखरपुड्याच्या वेळी सुद्धा तुम्ही घरी आला होता, तुम्ही आणि सर. आठवतं मला. दादानी तुम्हाला अपमान करून हाकलून दिलं. वाईट वाटलं काका तेव्हा, पण माझा नाईलाज होता. मी काहीच करू शकत नव्हते. शेवटी मी मुकाट्यानं बोहल्यावर चढले. आईने धमकी दिली होती, जर लग्नात मोठा घातलास तर मी जीव देईन. सगळा इमोशनल ब्लॅकमेलिंगचा प्रकार काका. मी खरंच काहीच करू शकत नव्हते. एकदाच लग्न झालं. आमचा समाज खूप शिकला. पैशांनी, सोयींनी, सर्व गोष्टींनी तो मोठा झाला. पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र तो जुन्या विचारांनाच कवटाळून राहिला. न स्त्री स्वातंत्र्य अर्हति. हेच खरंय काका. लग्न झालं आणि मग माझी खऱ्या अर्थाने परवड सुरू झाली. सासूबाईंचा ऐकच लकडा. मला नातू हवाय आणि नवऱ्याची सारखी चिडचिड. अशी कशी पाळी येत नाही का तुला? पण या सर्वात होणारी माझी परवड मात्र कुणालाच दिसत नव्हती. मी त्यावेळी पण तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणालात एक मूल अनाथ आश्रमातून दत्तक घे. मला तो मनापासून आवडला सगळा. पण ही कल्पना आमच्या घरी कुणालाच नाही आवडली. सगळ्यांना जात, प्रतिष्ठा, सोबत इब्रत हे सर्व शब्द परवलीचे होते. मग काय, मिस्टरांची मी लाडकी, त्यातनं ते मला सोडायला तयार नाही. शेवटी सर्वजण मला पाटील डॉक्टरांकडे घेऊन गेले. दादांच्या खिशाचा 5-50 हजाराचा चुराडा झालाच असता. सर्व परत एकदा सगळ्याच त्या जुन्या तपासण्याच्या चक्रात मला जायला लागलं. नवनवीन मशीनचा हवाला देत तो टेंभा मिरवत शेवटी ओव्हम डोनेशन आणि टेस्ट बेबीचा त्यांनी सल्ला दिला. मला हे मुळीच पसंत नव्हतं, पण दादांची आणि माझ्या सासऱ्यांची इच्छा. फक्त दरमहा लाख आणि 1.5 लाखाचा खर्च. माझं लग्न, आजवरची ट्रीटमेंट, यातून झालेल्या कर्जातून दादांनी आजवर डोकं वरती काढलेलं नव्हतं. आणि त्यात परत ही माझी ट्रीटमेंट. पाटील डॉक्टरांकडून आणि माझ्या सासरच्यांकडून दादांची होणारी लूट मला बघेना. मी काय करू तेच मला समजत नव्हतं. काका, सारखी तुमची आठवण येत होती हो. पण काय करू, तुमच्या विचारांच्या प्रकाशात या समाजाच्या विरोधात जाऊन मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं नाही जमलं काका. मी नाही घर सोडू शकले. नाही झाली माझी हिंमत. आणि या सर्वात मला आज मग हा मार्ग सोयीचा वाटतो. काका, आता शेवटी तुम्हाला वाटत असेल ना की मनस्विनी ना आत्महत्येला मला जबाबदार का धरलं. तसं बघितलं तर तुम्ही भेटला नसतात तर
इच्छा आहे पुढच्या जन्मी तुमची मुलगी म्हणून जन्माला यायचं आहे काका. पूर्वांना एवढी माझी हौस. येते काका मी. बाय काका. That's all your. बघितलं पत्र नीट न वाचता कशी कारवाई केली जाते ते. धन्यवाद. खरं तर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आणि डॉक्टर पानसेंना झालेला मनस्ताप लक्षात घेता इन्स्पेक्टर भोपळे आणि सरकारी साक्षीदार यांच्यावरच कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि डॉक्टर पानसेंना नुकसान भरपाई देखील मिळायला हवी मिळवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे वकील साहेब. तुमचं म्हणणं आपण विचारत. डॉक्टरांची झाल्या प्रकारात कुठलीही चूक नाही यात मुळीच शंका नाही. RPC 303 प्रमाणे आरोपीला आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी देत आहे. अर्थात हे पत्र वाचल्यानंतर डॉक्टरांना आरोपी म्हणणं आवडेल. तरी झाल्या प्रकारावरची त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती मला ऐकून घ्यायची. वडगावात गेली 20-25 वर्ष प्रॅक्टिस करताना आयुष्य सगळं शांत सुंदर सहजपणे पण आज अचानक या मोठ्या मोठ्या वादळानं तोंड द्यायची पाळी. सुरुवातीला मला थोडं गांगरायला झालं पण श्रद्धा माझ्या सोबत सांगत होती इफ यू आर करेक्ट you need not lose your temper. If you are wrong, you cannot afford to lose it. मनस्विनीच्या आत्महत्येचा धक्का मोठा होता. त्यातून तिनं मला त्याच्यासाठी जबाबदार धरलं याचंही दुःख होत होतं. मला आजूबाजूची माणसं खूप वेगळी दिसत होती. खरंच पेशन्सची परीक्षा होती. प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत परिस्थितीचा फायदा घ्यायला बघतो. तसंच प्रत्येकाने केलं. पण आता मनस्विनीचं पत्र वाचल्यानंतर माझा सगळा संशय दूर झाला. आता माझा कुणावरच काही राग नाही. मी जो त्रास भोगला तो त्रास इतरांनी भोगावा असं मला मुळीच वाटत नाही. आता राहायला राहिलं आधुनिक उपचार पद्धतीविषयी. माझा कुठल्याही तंत्राला नवनवीन तंत्रांना अजिबात विरोध नाही. पण जेव्हा भारतासारख्या देशात पेशंटची सामाजिक आर्थिक परिस्थिती याचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंटचा विचार करायचा असतो तेव्हा अधिक माणुसकीपूर्ण पर्याय का निवडायचा नाही. टेस्ट्यूब बेबीच्या भुगजाळामागे धावण्याऐवजी एखाद्या अनाथाश्रमातलं मूल आणणं हा अधिक माणुसकीपूर्ण पर्याय नाही का. मी नेहमीच अशा पद्धतीनेच पेशंटशी बोलताना वागताना विचार करतो. भले कोणी मला ओल्ड फॅशनला म्हणेल. दॅट्स ऑल मला एवढंच सांगायचं होतं. आणि माझ्यामुळे कोणाला जर त्रास झाला असेल तर मला माफ कर. गुड, व्हेरी गुड. पार वकील तुम्हाला काय म्हणायचं आहे? PCR नाही मिळाला तरी चालेल. पण मिलॉर्ड आता पीसीआरचा प्रश्नच येत नाही. उलट न्यायमूर्ती महाराज आपण हा FIR खारिज करून डॉक्टर पानसेंना बायसत बरी करावं असं मला वाटतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी हा FIRच क्रश करण्याचा निर्णय घेतोय. डॉक्टरांची झाल्या प्रकारात कुठेही चूक नाही यात मुळी शंका नाही. डॉक्टर ज्या पद्धतीने आपले सामाजिक भान ठेवून प्रॅक्टिस करीत आहेत ती अभिनंदनाची आणि आनंदाची बाब. सामाजिक दबाव किंवा विसागदाईच्या नावाखाली पोलिसांनी अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला अशी वागणूक दिली असता तर लोकांच्या भलेपणावरच्या माणुसकीवरच्याच विश्वासाला तडा जाईल.
एखाद्या व्यक्ती विशेषतः डॉक्टरांची अशा तऱ्हेची बदनामी त्याला मोठीच हानिकारक होऊ शकते. म्हणून पुन्हा खटला हाताळताना पोलिसांनी अधिक तारतम्य बाळगावं अशी सूचना मी त्यांना करतो. कोर्ट इज ॲडजर्न. जय हिंद. वा डॉक्टर साहेब, अतिशय सेन्सिटिव्ह विषय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळला. तो धन्यवाद. व्हेरी नाईस. काम छान झाले ना, काम मस्त केलेत सगळे. थँक्यू. अर्थात हा थोडासा शेवटचा भाग होता आणि साधारणपणे आता 15 वर्ष झाली हे नाटक करायला. त्यामुळे त्यावेळच्या कॅमेरा, त्यावेळेचं सगळं शूटिंग एकच कॅमेरा समोर लावून, त्यामुळे त्या क्वालिटीचा प्रॉब्लेम किंवा हे सगळं होतं. बट स्टील डॉक्टर साहेब हा नवीन टेक्नॉलॉजी बरोबर केलं तर आणखीन मजा येईल त्याच्यामध्ये. खरंच आहे. आता करायला हवं. व्हेरी नाईस. धन्यवाद. आता शेवटचं गाणं. आता कार्यक्रमाचा शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि एका नाट्यगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, संपन्नता होईल. अतिशय लोकप्रिय नाटक आणि सिनेमा दोन्ही कट्यार काळजात घुसली. त्यातलं हे नाट्यपद नरेंद्रजी सादर करतायत संदीपजींच्या साथीने. नाटकामध्ये मला वाटतं 3 वेळा हे गाणं म्हटलं जातं. एकदा त्या नायिकेच्या आवाजात, एकदा शिष्याच्या आवाजात आणि नंतर खान साहेबाच्या आवाजात. आणि त्यामुळे खूप छान मेजवानी आपल्याला या गाण्याची मिळायची. रेकॉर्ड नंतर मला वाटतं जितेंद्रजी अभिषेकींच्या आवाजातच निघाली आणि वसंतरावांची तर आहेच आहे, ते प्रश्नच नाही त्याच्याकडे. आता हे नाट्यगीत आपण ऐकू नरेंद्रजींच्या आवाजात. मला वाटतं ते अभिषेकी बुवा ज्या पद्धतीनं गायचं त्या पद्धतीनं ते सादर करण्यात आलेलं आहे. येस, त्याचा राग त्याचा अगदी अनवट असा राग आहे. सालग वरळी अशा नावाचा राग आहे की जो बऱ्याच जणांना माहिती नाहीये, पण हे गाणं खूप जणांना माहिती आहे. हे नाट्यगीत खूप जणांना माहिती आहे. आणि दुसरं जे फास्ट गाणं जे आहे वसंतरावांनी जे म्हणलेलं आहे त्याचा राग आहे धानी. तर हे 2 वेगवेगळ्या रागांमध्ये त्यांनी ते अभिषेकींनी स्वररचना केली. दोन्ही अप्रतिम आहेत. तर ऐकूयात.
स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद छंद मकरंद घेई छंद छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मधुसेवनानंद 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 स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मीटता कमल दल मीटता कमल दल मीटता 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 कमल दल मीटता 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 कमल दल मीटता 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 कमल दल मीटता कमल दल होई बंदी हा भृंग 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 परी सोडिना ध्यास 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 गुंजनात आतंग गुंजनात आतंग
छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिया मिलिंद प्रिया मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद आनंद स्वच्छंद आनंद घेई छंद मकरंद घेई छंद घेई छंद मकरंद. वा 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 मस्त. खूपच छान. आणि ज्याला काय म्हणायचं सांगता अतिशय वेगळ्या आणि त्या गाण्यातल्या इतक्या वेगळ्या वेगळ्या जागा तुम्ही घेतल्यात. जुनं ऐकलेलं आता आज अगदी वेगळं असं समोर आलं. छान वाटलं. महेश सोनवणे, छान झाला आजचा कार्यक्रम. अशोकदा, तुझं कार्यक्रम संचालन निवेदनही उत्तम झालं. YouTube वर लोड करताना स्वतंत्र व्हिडिओ टाकण्याऐवजी सलग कार्यक्रम टाकता आला तर जास्त मजा येईल पाहताना. जमत असेल तर सर्व व्हिडिओ एकत्र करून सलग लोड करावे, ही एक सूचना. रवींद्र कुलकर्णी यांनी वा सुरेख असं म्हटलंय. धन्यवाद सगळ्यांना. उत्तम झालं. आणि निवेदकाचं मला एक आणखीन म्हणजे अशोकजींचं एक मला सांगावंसं असं वाटलं की त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे ते रेडिओ निवेदन त्यांनी केलं नाही, ही पहिली गोष्ट जी मला आवडली. कारण रेडिओमध्ये ह्यांनी गायलेलं, त्यांनी लिहिलेलं आणि असं एवढंच फक्त असतं नाटकाचं नाव. पण त्यांनी त्याच्या मागे त्यांचा हे होता, स्टडी होता, अभ्यास होता आणि त्याप्रमाणे त्यांनी निवेदन अगदी छान काय म्हणतात सुयोग्य असं निवेदन प्रत्येक गाण्याला त्यांनी केलं आणि नाटकालाही. धन्यवाद सर. एक मिनिट. धन्यवाद सर. एक तुम्ही गायलेल्या नांदीमुळे एक गोष्ट झाली आपल्या सगळ्यांकडनं की जागतिकीकरण झालं, हेही नसेल थोडं की. ऐकू आलं की नाही? हा, आता हे शेवटचं वाक्य छान ऐकू आलं, पण तुमचे भावार्थ पोहोचले. नानासाहेब शिरगोपीकरांचं जे विस्फोरण थोडस झालं होतं ते आजच्या जागतिक रंगभूमीच्या दिनानिमित्तानं झालं असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि तुम्ही त्यांचे जे ट्रिक सीन्स म्हणजे मला सुद्धा स्वतः बघितल्याचं आठवतंय की त्यांच्या ट्रिक सीन्स असलेले नाटकं बघायला आम्ही लहानपणी जायचो. काय बरं कुठलं तुकारामांचं कुठलं तरी एक नाटक मला संत तुकाराम होतं. हा, तर ते त्यांनी सुंदर केलं. हा, संत तुकारामच होतं बहुतेक. तर त्यांनी ते इतके छान असे विठोबा सगळे असे त्यांची बायको ज्या वेळेला विठोबाच्या अंगावर ओरडते त्यावेळेला ते विठोबा तोंड फिरवतात आणि मग तुकाराम ज्या वेळेला देवा म्हणल्यानंतर ते परत विठोबा त्यांच्याकडे बघतात. इतकं सुंदर त्यांनी केलेलं होतं, फारच सुंदर. म्हणजे ते आणि शेवटचे त्यांचं ते मोहन वाघांच्या शेवटचा विमानाचा जो काय सीन होता तो पण अप्रतिम होता. ते मला अगदी खूप चांगलं लक्षात आहे. मोहन वाघांच्या चंद्रलेखे बरोबर हे नाटक त्यावेळेला रंगमंचावर आलं. म्हणजे चंद्रलेखा ही तशी मातबर संस्था होती. हो. त्यांचे सेट्स खूपच उत्तम असतात. चला, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि अशोक अडावतकर हे आमच्या ऑलमोस्ट सगळ्या नाटकांचे म्हणजे ज्याला काय म्हणायचं अख्ख्या संस्थेचेच ते उत्तम आधारस्तंभ आहेतच. पण विशेषतः आमचं नाट्यशास्त्र शिकवताना आणि नाटकाचे डिरेक्शन या बाबतीत त्यांचं हातखंड आहे, अभ्यास आहे. प्रश्न नाही. तुम्ही हे केलेला ज्याला काय म्हणायचं बांधलेला आदमास अगदी बरोबर आहे. आणि महेश सोनवणे यांनी जे सूचना केली आहे तर आता ह्या सगळ्या झूम मिटिंगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलंच आहे. फक्त एवढंच की तेही मी तसंच्या तसं टाकतो आहे,
पण सोबत इंडिपेंडेंट व्हिडिओज पण टाकावे. त्यांना इंडिपेंडेंट कुणाला बघायचं असेल तर तसंही बघता येईल. हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि एकत्रित कार्यक्रम बघायला ती पण मजा येणार आहे वेगळी. तर ज्याला जो आनंद घ्यायचा आहे तो घेऊ दे, त्याच्यात प्रश्न नाही. सगळ्यांना परत एकदा आठवण देऊ की युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, जुने कार्यक्रम आमचे ऐका, पुढचेही ऐकत राहा, आम्हाला असाच सपोर्ट करत राहा. सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि आपण रजा घेऊया. सर्वांना रंगभूमी दिनाच्या परत एकदा शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. शिल्पाताई आवर्जून आलात. कामाची वेळ होती तशा अर्थाने म्हटलं तर पण छान. तुमच्या सगळ्या टीमला आणि आपल्या डॉक्टर बार्लिंगे मॅडमनाही सांगा, त्यांनी हो, आधीच सांगितलं सांगितलं ते येऊ शकणार मी. आज नाही. कॅलिफोर्नियाला जायचं ठरवलं तिनं, ती मुलीकडे गेलीये त्यामुळे सांगेन, पण नक्की सांगेन तिला. हा चला, थँक्यू. छान, वेलकम, थँक्यू. थँक्यू. बाय. बाय.